मुख्यमंत्री साहेबांची भेट झालेली आपण ज्या कुटुंबांना घेऊन आले, नेमकं काय आश्वासन मिळालं आणि पुढे काय? नाही, सोनकांबळे साहेब बोलतील ना, हे बाबांचे चिरंजीव आहेत. त्यांनी सांगितलं हे बघा, संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि त्यांनी जवळपास माननीय मुख्यमंत्र्यांनी 45 मिनिट वेळ त्यांना दिलाय. आपण इथे होता आणि विजय बाबा वाकोडे हे मी पालकमंत्री असताना माझे मित्र होते. दुर्दैवानं त्यांचा जो अंत झालेला आहे, जे परभणीमध्ये वातावरण झालं होतं ते शांत करण्यासाठी जी धावपळ केली गेली, त्या धावपळीमध्ये त्यांचं दुर्दैवानं निधन झालं. आणि या बाबतीमध्ये मी नाही, सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं आणि सभागृह संपल्याच्या नंतर मी स्वतः परभणीला गेलतो. परभणीला बाबांच्या घरी गेल्याच्या नंतर सर्व कुटुंबियांनी विनंती केली होती, मी स्वतः, की आपण सर्वजण, मी साहेबांची वेळ घेतो, साहेब आपल्याला वेळ देतील, आपण मुंबईला यावं. त्याप्रमाणे कुटुंबीय आणि तिथले माजी आमदार आदरणीय सुरेशदादा देशमुख, सोनकांबळेजी, माजी महापौर आणि बाबांचे थोरले चिरंजीव, धाकटे चिरंजीव सर्वजण आले. एक मुलगा त्या ठिकाणी शासनामध्ये घेण्याच्या बाबतीमधलं साहेबांनी आश्वासन दिले. आणि जे स्थळ हे आता आंदोलन स्थळ होईल, स्फूर्तीस्थळ म्हणून ज्या ठिकाणी बोर्ड लावला गेलेला आहे विजय बाबांच्या अंत्यविधीच्या दिवशी, ते दोन्ही आश्वासन साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि जे मुलांचा काहीही संबंध नाही आंदोलनामध्ये आणि त्यांची नावं FIRमध्ये आलेली आहेत, चार्जशीटमधून जे फक्त ॲक्शन मोडमध्ये आहेत तेवढ्यांच्यावरतीच कारवाई होईल. इतर मुलांच्यावरती जे अनुकंपाधारकास पात्र आहेत, नोकरीस पात्र आहेत, अशा मुलांच्यावरती जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत, CM साहेबांनी सांगितलं की ते सर्वच्या सर्व चार्जशीटमधून वगळण्यात येतील, हेही आश्वासन दिलं आहे. आणि संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही, जो कितीही मोठा असो, काहीही असो. आणि ते मला वाटतं त्यांचे बंधुराज हे आपल्याला या ठिकाणी बोललेत. बऱ्याचशा बाबी अशा आहेत की आज तपास यंत्रणा हे असल्यामुळं काही गोष्टी मीडियाच्या पुढं बोलून तपासामध्ये काही अडचणी निर्माण होऊ नयेत अशा प्रकारचं काही मी वक्तव्य या ठिकाणी करणार नाही. धनंजय देशमुख जे बोलले त्याच्याशी मी समर्थन आहे. फक्त याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ज्यांची येईल ते सगळ्याच्या सगळे आतमध्ये जातील अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं. हे बघा, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करायला इथं आलेलो नाही. कुटुंबियांचं जे दुःख होतं ते सांगितलं. मूळतः संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा 2019च्या निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांचाही बूथ प्रमुख आहे. त्याच वेळेसच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंदडांचा बूथ प्रमुख आहे. कालच्या लोकसभेमध्ये तो पंकजाताई मुंडे यांचा बूथ प्रमुख आहे आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंदडांचा परत बूथ प्रमुख. आमचा भाजपचा बूथ प्रमुख हरवलेला आहे. आमचा भाजपचा बूथ प्रमुख गेलेला आहे. बूथ रचनेला भारतीय जनता पार्टीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग त्याच्यापुढं कुणी कोणताही, मी नाव कोणाचं घेणार नाही, पण इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला जावं लागेल आणि तेही बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल. राजीनामा हे त्या गोष्टी नंतरच्या देशमुख यांचे बंधू असं म्हटले की या भेटीमध्ये काही पुरावे आम्ही फडणवीसांना दिलेले आहेत. त्याचा अर्थ तपासाचे पुरावे पोलिसांनी घेतले नाहीत का, किंवा 100% पोलिसांनी घेतलेत. काही बाबी ज्या आहेत, मी म्हणतो ना, मीडियाच्या पुढं जाऊन सगळंच्या सगळं उघडं करून ते तपासामध्ये अडथळा येईल अशा काही बाबी मी या ठिकाणी सांगणार नाही. परंतु देशमुख कुटुंबियाचा सुद्धा निर्णय साहेबांनी असा दिलेला आहे की संतोषच्या ज्या सौभाग्यवती आहेत, मिसेस आहेत, त्यांना शासनाच्या
नोकरीमध्ये सामावून घेण्याचं आणि तेही लातूर जिल्ह्यामध्ये. कारण ते मुलं जे आहेत, संतोषची मुलगी ही 12वीला शिकते आणि मुलगा 7वीला का काय शिकतोय, 5वी का 7वी. तर ते जर नोकरीला लावून घेतलं, ते महसूल विभागात लावावं, जलसंपदात लावावं किंवा अन्य कोणत्या विभागात लावावं, ते फक्त लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची पोस्टिंग असावी अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरलेला आहे. कारण लेकरा बाळाचं शिक्षण हे थांबू नये म्हणून हा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेला आहे. सर, हिंदी में आपसे जानना चाहेंगे, आज आप मुख्यमंत्री से SIT जी स्थापन झाली त्यामध्ये काही लोक म्हणजे पोलिसांचे फोटो बाहेर आले, तो सुद्धा निर्णय झालेला आहे. SIT मध्ये बदल करण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत आणि पुढील 2 दिवसामध्ये SIT मध्ये बदल झालेला आपल्याला दिसेल. सर, हिंदी में जानना चाहेंगे, मुख्यमंत्री से आज आप मिलने आए थे, क्या चर्चा मराठी क्या झालं का? मराठी कोणाचं नाही ना? नाही. ओके, फक्त आता हिंदी. हां, मुख्यमंत्री से आप मिलने आए थे, क्या आश्वासन दिया है और क्या चर्चा हुई है? सीडीआरची मागणी केली आहे. मी नाही, धनंजय देशमुख यांनी CDRची मागणी केलेली आहे. मागणी करायची गरज काय आहे? पोलीस तपास ते करणारच आहे. कोण कोणाला काय बोललं, आका कोणाला काय बोलला, आकाचा आका कोणाला काय बोलला, किंवा हे सराईत गुन्हेगार आहेत, हे 5-6 सुदर्शन घुले, प्रतीक घुले, केदार आंधळे, गर्जे नावाचे जे लोक आहेत, यांनी फक्त हे खंडणी उचलण्यामध्येच नाहीत, कारखानदारांकडून खंडणी घेऊन दुसऱ्या मुकादमांच्या, तेही वंजारी समाजाच्या मुकादमांच्या सुद्धा वसुल्या करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. हे ट्रॅक्टर चोर आहेत. यांच्या ट्रॅक्टर चोरीच्या व्हिडिओ कॅसेटसुद्धा, व्हिडिओ कॉल काय म्हणतात ते, रेकॉर्डिंग या पोलिसांच्या हाती लागलेल्या आहेत आणि आमच्याकडे सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. ते पुरावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. तर सिंचन घोटाळ्याची ऐवजी अजितदादांनी इन्क्वायरी व्हावी म्हणून राजीनामा दिला होता. आता अजितदादा मुंडेंचा राजीनामा घेत का नाही? स्वतःनी ते राजीनामा दिला होता. हा प्रश्न अजितदादांचा आणि त्यांच्या पक्षाचा आहे. मी एवढा मोठा माणूस नाही अजितदादांना मार्गदर्शन करण्यापूर्वी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.